साजरी आपण करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची. आज या दूध हॉस्पिटल वर फार उत्साह दिसत आहे. बॅनरबाजी आहे, पाणीची गॅरंटी आहे, आणखी विविध कार्यक्रम आयोजित केलेले. आपण काय सांगणार? सर्वात प्रथम सर्व औरंगाबाद शहरवासियांना 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छक सन्माननीय खासदार इम्तियाज अली साहेब समीर साजेच्या वतीनं औरंगाबाद वासियांना हार्दिक 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 शुभेच्छा. 14 एप्रिलच्या सांगायचं कारण असं आहे, गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं एक नगरसेवक निवडून यायचा आणि त्या नगरसेवकांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डेकोरेशन वगैरे काही केलेलं नाहीये. या वर्षी मी MIMचा नगरसेवक असल्यामुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारानं चालणारा व्यक्ती आहे आणि बाबासाहेबांना नेहमी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब संसदेमध्ये नेहमी बाबासाहेबांच्या नावाने ज्या टायमाला सांगतात, लोकांना जनतेला सांगतात का संविधान वाचवण्याचं काम करायला पाहिजे, पण या ठिकाणी एक ज्याच्या मेंदूमध्ये पाणी झालेलं आहे असा एक व्यक्ती, तो व्यक्ती नेहमी प्रशासनाला मिठीमध्ये धरण्याचं काम करतो आणि प्रशासनाला या ठिकाणी आज हे बॅनर बघतात, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खुर्चीवर बसलेले आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाषण करताना आहे आणि या ठिकाणी त्याच्या मेंदूमध्ये पाणी जे शिरलेलं आहे त्याने या ठिकाणी मला 2 दिवसापासून माझं हॅरेसमेंट करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, मी कायद्याचं पालन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी जे दिलेला संविधान आहे त्या संविधानानुसार पूर्ण जगामध्ये नव्हे तर 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी 14 एप्रिल साजरी केल्या जाते. पण एका व्यक्तीच्या डोक्यामध्ये जे पाणी शिरलंय, मेंदूमध्ये जे म्हणतात ना, पाणी झाल्याच्या नंतर माणूस येड्यावानी करतो आणि त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये पाणी शिरलं. या ठिकाणी तुम्ही बघतात पाठीमागे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चक्र लावलेले, कमान लावलेले, एक अतिशय चांगलं डेकोरेशन या ठिकाणी सुद्धा केलंय आणि या ठिकाणी मी एक बॅनर लावलं. त्याला प्रशासनाला मिठीमध्ये धरून मला कालपासून प्रशासनाचे फोन येतात. मी प्रशासनाचा आदर करतो आणि त्याने मला या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमचं बॅनर काढून घ्या. मी त्यांना म्हणलं ठीक आहे साहेब, काही हरकत नाही, मी काढून घेतो. पण साहेब, कायदा हा दोघांसाठी असतो, कायदा एकासाठी नसतो. कायदा हा दोघांसाठी असतो. लोकप्रतिनिधी नाही ना सध्याला, लोकप्रतिनिधी नाही, पण त्यांच्यावर कुठेतरी प्रेशर असेल अधिकाऱ्यांवर आणि कुठेतरी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मिठी धरण्याचं काम करत असेल. पण मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मला सांगितलेलं या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल या मनपा अधिकारी असेल, याने मला सांगितलं का भाऊ ही बाबासाहेबांची जयंती आहे. मी त्यांना सांगितलं खरंच बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी पुरेपूर, मला कोणासोबत माझं कोणी ते म्हणतात ना स्पर्धी नाहीये, कोणी माझ्या कॉम्पिटिशनला नाहीये आणि मला कोणासोबत कॉम्पिटिशन करायचं नाहीये. मला फक्त एकच करायचंय, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किती चांगल्या पद्धतीने साजरी होईल एवढं मी करू शकतो आणि मी ते करणार आहे. आता नाही, याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचं काही धावतं नाही गालबोट लावण्याचं. 100% असू शकतो. ज्या पद्धतीनं एक म्हणजे नाव घेऊन सांगू शकतो मी तुम्हाला, या ठिकाणी राजू शिंदे त्याचा भाऊ हे पोलीस स्टेशनला नेहमी फोन करतात, तुम्ही रेकॉर्ड चेक करा. पोलीस स्टेशनच्या काल त्यांच्या भावाची गाडी पोलीस स्टेशन मध्ये गेली. पोलीस डिपार्टमेंटला परेशान करून सांगितलं, मला फोन करतात डिपार्टमेंटचे लोक का बाबा तुम्ही बॅनर काढून घ्या. मी का बाबासाहेबांचं बॅनर काढू इथून? बाबासाहेब तुम्ही फक्त लोकांना सांगतात का बाबा बाबासाहेब जे आहे हे घटनेचे शिल्पकार आहे आणि या ठिकाणी एका ठिकाणी असं सांगितलं जातं, एक MIMच्या नगरसेवकाला सांगितलं जातं की बाबा या ठिकाणी बाबासाहेब तुम्ही बॅनर काढून घ्या. साहेब, मी कायद्याचं पालन करतो. मी कोणाच्या गुलामीला बांधलेला जनावर नाही. मी स्वाभिमानी जगणारा माणूस आहे. बाबासाहेबांचे विचार घेऊन चालणारा माणूस आहे मी. आणि जर या ठिकाणी जर कोणी अशा पद्धतीने जी भाषा वापरत असेल तर जसं तसं उत्तर देण्याचं सुद्धा या ठिकाणी काम करण्यात येईल. मी या ठिकाणी मला सन्माननीय अनेक जणांचे फोन आले, त्याने मला सांगितलं थोडं बाजूला घ्या. काढणार नाही, बाजूला घ्या, म्हणून मी बाजूला घेतोय. पण जर त्या बॅनरला गालबोट लागलं तर मी सरळ या ठिकाणी, मग ते राजू शिंदे असेल,
राजू शिंदेचा भाऊ असेल व त्याच्या सोबतचे कार्यकर्ते असतील यांच्यावर मी सरळ या ठिकाणी 14 एप्रिल मागच्या वेळेस सुद्धा राजू शिंदे यांच्या भावाने या ठिकाणी कमान लावली होती. या ठिकाणी एक बॅनर फाडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मी ती बात MIDC सिडको पोलीस स्टेशनला पोटे साहेब PI असताना या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला, पण त्या ठिकाणी राजू शिंदे नगरसेवक असल्यामुळं या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही. म्हणजे बाबासाहेबांपेक्षा जर कोणी मोठा असेल तर ते राजू शिंदे. समाजासाठी नाही, भारतीय जनता पार्टी इशाऱ्यावर सगळं होतं नाही. हे सगळं नाही मी भारतीय जनता पार्टीला दोषी म्हणणार नाही. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम करतात त्याने जगामध्ये 152 देशामध्ये 14 एप्रिल साजरी करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. पण काही दलाल त्या ठिकाणी आहेत. दलाल, मी दलाल म्हणेन त्यांना, दलाल. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बॅनर फाडलं, त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही मला हे प्रशासनाला विचारायचं आहे. आणि मी एक बॅनर लावला तर प्रशासन मला सांगतात का बॅनर काढा. या ठिकाणी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब असल, अकबर साहेब असल, इम्तियाज अली साहेब असल, या ठिकाणी विरोधी पक्ष नेता असल समीर साजिद बिडर साहेब, या ठिकाणी अनेक कॉर्पोरेटरचे नगरसेवक असेल MIMचे. म्हणून तुम्हाला MIMचं कुठेतरी पोटात खळबळ होतंय. तुम्ही इथं तुमचा पराभव झाला, तुम्हाला जनतेनं दाखवून दिलं तुमची जागा. तुमच्या पोटात दुखतंय त्यांच्या दलालाच्या. आणि मी तुम्हाला सांगतो, जर उद्या या ठिकाणी जर भविष्यात मला असू, माझ्या कार्यकर्त्याला असू, माझ्या पोरांना असू, माझ्या घरच्या परिवाराला असू, जर या ठिकाणी कधी धक्का लागला तर त्याचा जिम्मेदार मी सांगतो या ठिकाणी राजू शिंदे, त्याचे भाऊ आणि त्याचे कार्यकर्ते राहतील. या ठिकाणी सुद्धा 2013 मध्ये या ठिकाणी राजू शिंदेनं माझ्यावर हमला केला होता. त्या टायमाला दीड महिना मी या ठिकाणी दूध हॉस्पिटलला 5 दिवस व्हेंटीवर होतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जर याची जर दादागिरी, हुकमगिरी जर या ठिकाणी जर चालू असली, प्रशासनाला मी अत्यंत कळकळून सांगतो, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सांगतो का राजू शिंदे सारख्या माणसाला जर तुम्ही आळा टाकला नाही आणि जर असं मोकाट जनावर जर फिरत असेल, त्या मोकाट जनावराला कुठेतरी नाकात येसन घालायचं काम करा. दोन धमक्या वगैरे काही आले? धमक्या मला फोनवरती, मला सरळ कोणाकोणाच्या फोनवरून फोन येतात आणि मला सरळ सांगतात का तुम्ही बॅनर काढा नाही तर बरं होणार नाही. पोलीस प्रशासनाने काय सांगितलं? पोलीस प्रशासनाचा फोन आला. पोलीस प्रशासनाने मला सांगितलं का आपण एक नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे, आपण थोडी शांतची भूमिका घ्या. म्हणून मी या ठिकाणी थोडं बॅनर मी बाजूला घेणार आहे, बाकी मी बॅनर काढणार नाही. आपली पक्षाची काय भूमिका? आमच्या पक्षाची भूमिका तीच राहणार आहे. याच्यामध्ये कोणत्या बाबतीत चेंजेस होणार नाही. पण जर अशी दादागिरीला जर वळण कधी लागलेलं, ते वळण जर मोडून नाही काढलं, ते या ठिकाणी माझ्या जागेवर जर दुसरा व्यक्ती असता तर त्या टायमाला या ठिकाणी जसं माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला, माझा मर्डर करण्याचा प्रयत्न केला. एक वेळेस नव्हे तर 2010ला सुद्धा माझा मर्डर करण्याचा प्रयत्न केला. 2013ला सुद्धा राजू शिंदे यांना मर्डर करण्याचा प्रयत्न केला. आणि जर इथून पुढे जर काही होत असेल तर याला दोषी राजू शिंदे, त्याचा भाऊ आणि पूर्ण टोटली त्याचे कार्यकर्ते, हे यांना दोषी धरण्यात यावा. त्याच्यामध्ये सजा सुद्धा लागलेली आहे, 2 वर्षाची सजा सुद्धा लागलेली आहे. त्या ठिकाणी अजय शिंदे यानं 1,05,000 रुपये हे कोर्टामध्ये जाऊन भरलेले आहे. 1,05,000 रुपये सजा लागल्याच्या नंतर जामीनावर सुटण्यासाठी 1,05,000 रुपये हे कोर्टामध्ये भरले. आणि आज जे सुटलेले आरोपी हे बाहेर मुकाट हिंडतात. आणि मला हे सांगायचंय, जर अशा प्रकारचा जर प्राणघातक हल्ला जर होत असेल माझ्यावर आणि होण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की या मोकाट जनावराला आतमध्ये टाका. याच माध्यमातून समाज माध्यमांना काय आवाहन करणार? समाज माध्यमांना मी एवढंच सांगणार आहे, 14 एप्रिल शांत रीतीने पार करा, शांत रीतीने काढा आणि कोणाला गालबोट लागून देऊ नका. कोणत्या सणवाराचं, कोणत्या गेलेल्या माणसाचं, ज्याच्या डोक्यात मेंदू मध्ये पाणी झालेलं आहे, अशा माणसाचं ऐकू नका. तो पागल व्यक्ती झालेला आहे. तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भावना दुखायच्या नसेल तर या औरंगाबाद शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं 14 एप्रिल या ठिकाणी साजरी झाली पाहिजे. आपलं नाव? माझं नाव काकासाहेब दामोदर काकडे, MIM नगरसेवक. जय भीम.